राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची 150वी जयंती मिरजेत साजरी। संत गाडगेबाबा महाराजांच्या अस्थी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मिरजेतील मंदिरात कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला स्वच्छता, शिक्षण, मानवता, धर्माचा उपदेश देणारे आणि अंधश्रद्धा अनिष्ट रूढींच्या विरोधात जनजागृती करणारे कीर्तनकार, समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची 150वी जयंती मिरजेत साजरी करण्यात आली। संत गाडगेबाबा महाराजांच्या अस्थी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मिरजेतील परेड गल्लीमधील संत गाडगेबाबा महाराज मंदिरात आहेत। मिरजमधील या मंदिरामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले। या मंदिरामध्ये नियमितपणे भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे सर, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक सागर वनखंडे, राष्ट्रवादीचे नेते जुबेर चौधरी, विनायक यादव, धनंजय कदम, महेश निकम, किशोर रसाळ, यशवंत यादव, अशोक शिंदे, अनिल नेमाडे, बजरंग नेमाडे, श्री पवार सर, सौ सुषमा सूर्यकांत निकम, सौ प्रतिमा यशवंत यादव, सौ उषा दत्तात्रय यादव, शारदा संजय जगते यांच्यासहित परेड समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षण, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यामध्ये महान कार्य केलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने समाज मंदिर उभारण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे सर यांनी यावेळी दिले। तर समाज मंदिर बांधण्यासाठी महापालिकेकडून सुद्धा योग्य ते सहकार्य केले जाईल असे उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी सांगितले। देव दगडात नसून माणसात आहे हे सांगून राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांनी अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, जातीभेद आणि प्राण्यांची हत्या नाकारली। त्यांनी साधे राहणे, चोरी न करणे, व्यसनांपासून दूर राहणे आणि मुला-मुलींना शाळेत पाठवण्याचा मोलाचा संदेश दिला। संत गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती। 20व्या शतकातील समाजसुधार आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगेबाबा यांचे आहे। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।